जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून आणि राज्याच्या 29 महानगरपालिकाच्या राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीतून महाराष्ट्रामध्ये सभांचा धूमधडाका चालू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा अक्षरशः फेल झाली असून सभेची माणसं अक्षरशः पळून गेल्याचा व्हिडिओ आणि सभेत कोणीच नसल्याचा, अख्ख्या खुर्च्या रिकाम्या झाल्याचा व्हिडिओ होतोय प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल। मित्रांनो, कुठली आहे सभा, नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये, काय कोणाची येणार सत्ता, मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार, घेऊया सविस्तर महत्वाचा आढावा। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी खबरबात। मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडताना आपण पाहतोय। या घडामोडींमध्ये राज्यात सभांचा धूमधडाका चालू आहे। ठाकरे बंधूंच्या सभा आजपासून चालू होतील। देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये सभा चालू झाल्यात आणि त्या प्रकारे आता भाजपला देखील जबर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे। या धक्क्यातून भाजप आता पराभूत होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सभा तर घ्यायच्यात, मात्र सभेला माणसं कुठून आणायची, सभेतून माणसं आणली तर ती माणसं शेवटपर्यंत कुणी थोपून ठेवायची आणि मधूनच जर माणसं पळून गेली तर हे व्हिडिओ कधी कुठे बंद करायचे, यासाठी सध्या भाजपचं राजकारण सध्या चालू आहे। मित्रांनो, अशाच प्रकारे भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये होत आहेत व्हायरल। नेमके काय आहेत व्हिडिओ, कोणाच्या सभेला लोक आता अक्षरशः पळून जात आहेत, सभेत लोक राहत नाहीत, याचा आपण घेतलेला महत्वाचा आढावा पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ बघून घेऊया। महाराष्ट्रात कोणकोणत्या नेत्यांच्या सभेत गर्दी, तर कोणाकोणाच्या सभेतून लोक अक्षरशः पळून गेल्याचे व्हिडिओ होत आहेत व्हायरल। सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता काबीज करण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष आता पुढे येऊ लागले आहेत। मुंबई महानगरपालिका आमचीच आहे, इथे सत्ता आमचीच बसणार, यासाठी बहुतांश राजकीय पक्षांनी आता नवनवीन खेळी करण्यास सुरुवात केल्याचं आपण पाहत आहोत। या पाठीमागे सगळेच राजकीय पक्ष पुढे असल्याचं आपण देखील बघितलंय। दुसरीकडे महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू मुंबईसह महाराष्ट्राच्या 10 ते 12 महानगरपालिकातील मुख्य शहरांमध्ये संयुक्त सभा घेणार असल्याचं सगळ्यात मोठी बातमी समजते आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळणारा उत्स्फूर्त विक्रमी असा प्रतिसाद पाहता मुंबईमध्ये ठाकरेंना हरवणं आता जवळजवळ अशक्य असल्याचं स्थानिक पत्रकार, राजकीय समालोचक आता आपली मतं व्यक्त करू लागले आहेत। मराठी मुद्दा घेऊन मराठी माणसं ठाकरेंच्या पाठीमागे प्रचंड प्रमाणामध्ये उभी राहत असल्याचं मुंबईचं चित्र सध्याचं सगळीकडे जाणवतंय। दुसरीकडे मुस्लिम बांधवांचा एम फॅक्टर देखील ठाकरेंना अगदी काँग्रेसपेक्षा ठाकरेंना सर्वाधिक पसंती देताना मुंबईमध्ये दिसत आहे। या सगळ्या प्रयत्नातून उद्धव ठाकरेंनी आपलं राजकीय वातावरण जे साधायचंय ते साधून घेतल्याचं मुंबईत सध्या तरी जुळून येतंय। उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मुंबईतलं राजकारण हवं होतं त्या प्रकारे राजकारण घडताना दिसतंय। मराठी माणसांची एक गट्टा मतं, मुस्लिम बांधवांची एक गट्टा मतं आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या मुंबई या शहरामध्ये सत्ता स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जी ठाकरेंनी पावलं उचलली होती ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या प्रयत्नांना मुंबईतून यश मिळताना दिसतंय। दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा पार पडत आहेत। या सभांमधून लोक आता पळून जाऊ लागले आहेत।
सभेना तर महिलांना लोकांना आणलं गेलं, मात्र सभेतून लोक पळून जाण्याचं कोणीही रोखू शकलं नाही. हा भाजपच्या सभेचा व्हिडिओ हा राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभा चालू आहेत. या सभेतून लोक पळून जाताना आपण पाहतोय. महिला एक गट्टा महिला या सभेतून बाहेर निघताना आपण पाहतोय. समोर तर सभा आता फक्त चालू झाली आहे. सभा चालू होण्याच्या अगोदरच संपूर्ण मैदान खाली होण्यास सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय. सभेला अजून 2 तास लागतील, एवढा उशीर इथे कोण थांबणार असं म्हणत या महिलांनी इथून काढता पाय घेतला. पोलीस बांधव त्यांना सभेमध्ये थांबण्याच्या सूचना देत होते, मात्र त्यांची मनस्थिती नव्हती. आणि आपण समोर पाहताय अख्ख्या खुर्च्या रिकाम्या टू रिकाम्या. संपूर्ण या मैदानामध्ये रिकाम्या खुर्च्यांचा जणू काही बाजार भरलाय अशा रिकाम्या खुर्च्या या ठिकाणी होत्या. संपूर्ण मैदान संपूर्ण मंडप खाली झालेला आहे. इथे सभेत बसायला कोणीही नाही, परंतु भाषणं मात्र सर्वांचीच व्हायची बाकी आहेत. काही महिलांनी थांबण्याचा निर्णय घेतला, काही महिला इथून जात आहेत, परंतु अख्खं मैदान जर रिकामं होत असेल तर सभा कोणासमोर बोलायची, कुणाला मुद्दे सांगायचे असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडला असेल. एकंदरीत महाराष्ट्रामधून भाजपला मात्र अतिशय या खडतर प्रवासातून जावं लागेल. ज्या प्रकारे अशा प्रकारची गर्दी जर सभेला होत नसेल तर इथून पुढे महाराष्ट्राचं राजकारण भाजपा कशा प्रकारे खेळणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सभांना आजपासून सुरुवात होईल. महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद, उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद उद्या आपल्यासमोर येईलच. उद्या आपण तो मांडूच. मात्र सध्या सत्ताधारी पक्षांच्या पाठीमागे लोक नाहीत अशा प्रकारची सध्या चित्र मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसू लागले आहेत. या चित्रांवरून मुंबईमध्ये सत्ता कुणाची येणार असा प्रश्न जर विचारला गेला तर भाजपची येणार असं लोक म्हणतील का? या सभेच्या व्हिडिओवरून आपणाला काय समजतंय? मित्रांनो, एकंदरीत मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. आपलं सर्वस्व मुंबईमध्ये पणाला लावलेलं आहे. मुंबई महानगरपालिका जिंकायची या हेतूने उद्धव ठाकरेंनी दारोदार फिरत डोर टू डोर प्रचार करत शिवसेनेचा बाणा, मनसेचा मराठी बाणा प्रत्येक मुंबईच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं पाऊल उचललंय. यालाच अनुसरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना हे मोठं यश म्हणावं लागेल. जेणेकरून भाजपच्या सभांना गर्दी नाही, परंतु दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रचंड गर्दीच्या ओघामध्ये या सभा घेतल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही नेत्यांनी सभांना जशी गर्दी होते तशीच मतदानामध्ये देखील परिवर्तित व्हावी असं मराठी माणसांना वाटतंय. आपणाला का वाटतंय? मुंबईच्या राजकारणामध्ये कोण जिंकेल ही लढाई आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.